नक्कीच अनुपमा, आज शेवटची फेरी आहे जलराणी एक्सप्रेसची। आपण बघू शकत असाल मिरज रेल्वे जंक्शनमध्ये ही जलराणी एक्सप्रेस उभी आहे। काही वेळामध्येच ही लातूरकडे रवाना होणार आहे। 11 एप्रिलपासून लातूरकडे पाणी पाठवण्याचं काम सुरू होतं। आत्तापर्यंत जवळपास 25 कोटी 95 लाख लिटर पाणी लातूरकडे पाठवण्यात आलेलं आहे। जवळपास 111 फेऱ्या ह्या रेल्वेच्या झालेल्या आहेत। लातूरकडे पाणी पाठवलं आहे। सुरुवातीला 9 ते 10 टँकची ही गाडी होती, त्यानंतर 50 टँकची गाडी ही लातूरकडे नियमितपणे पाठवली जात होती। मुळात महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यांमध्ये पाऊस झालेला आहे, तरीसुद्धा बऱ्याच जिल्ह्यांमध्ये दुष्काळाची परिस्थिती आहे। त्यामुळे लातूरला अजूनसुद्धा पाण्याची आवश्यकता होती, त्यामुळे लातूरकडे पाणी पाठवलं जात होतं। मात्र आता लातूरमध्ये पाण्याची उपलब्धता झाल्यामुळं आता लातूरकडं ही गाडी पाठवण्यात येणार नाही आणि ही शेवटचीच जलराणी एक्सप्रेस आहे। त्यामुळे बघू शकत असाल तुम्ही या रेल्वेच्या शेवटच्या गाडीला निरोप देण्यासाठी मिरजकरसुद्धा या ठिकाणी आलेले आहेत आणि एकंदरीतच मिरजकरांनी मानवतेच्या दृष्टिकोनातून लातूरकडे पाणी पाठवलं होतं आणि यासाठी सर्व प्रशासकीय बाबीसुद्धा फार जलद गतीने करण्यात आल्या होत्या आणि त्यामुळेच लातूरकडं नियमितपणे पाणी पाठवता आलं होतं। आपल्यासोबत बोलण्यासाठी रेल्वे कृती समितीचे सुकुमार पाटील आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। आज शेवटची ही जलराणी एक्सप्रेस लातूरकडे रवाना होते, कशा पद्धतीचा हा प्रवास होता आणि कशा पद्धतीने मिरजकरांनी सुद्धा एक मानवतेच्या दृष्टिकोनातून पाऊल पुढे उचललं होतं? प्रथमतः 2 एप्रिलला बातमी अशी आली की रेल्वेनं पाणी द्यायचा हा निर्णय शासनाने घेतला होता, तथापि तो पंढरपूरपासून देण्याचा निर्णय त्यांचा होता। पण 2 एप्रिलला अशी बातमी आली की या पंढरपूरपासून पाणी पाठवण्यामध्ये खूप अडचणी आहेत आणि ते काम होण्यासाठी किमान त्यांना 30 ते 40 दिवसाचा अवधी लागणार होता। त्याच वेळा आम्ही या मिरज रेल्वे कृती समितीमार्फत यापूर्वीच मिरज स्टेशनला नव्यानं त्यांची स्वतंत्र पाणी पुरवठा यंत्रणा उभा करण्यासाठी मागील प्रयत्न केले होते, त्याप्रमाणे ती यंत्रणा कार्यान्वित होती। याचा उपयोग या लातूरला पाणी पाठवण्यासाठी होऊ शकेल आणि तातडीनं पाणी पुरवठा होऊ शकेल या दृष्टीनं आम्ही ही आमच्या रेल्वे कृती समितीचे अध्यक्ष माननीय मकरंद देशपांडे साहेब यांनी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी यांच्याकडे मांडली आणि त्यांना ते योग्य आणि ग्राह्य वाटल्यामुळं त्यांनी त्याच्याबाबत ठाम निर्णय घेतला। त्यांनी माननीय जिल्हाधिकारी यांना सूचना दिल्या की याबाबतचा पुढील निर्णय घेण्यासाठी ते तत्कालीन महसूल मंत्री एकनाथ खडसे साहेब आणि पंकजाताई मुंडे यांना मिरजमध्ये पाठवून दिलं आणि याची पूर्ण खात्री झाल्यानंतर त्यांनी लगेच त्यासाठी मंजुरी दिली। त्याचबरोबर माननीय रेल्वे मंत्री सुरेश प्रभू साहेब यांनी त्यासाठी 50 वॅगन्सच्या 2 गाड्या तातडीनं उपलब्ध करून दिल्या आणि हे असलेल्या अस्तित्वात यंत्रणेपासून जी स्वतंत्र एक यंत्रणा 2700 मीटरची पाईपलाईन टाकण्याचं काम होतं, हे सुरू होण्याआधीच मिरज रेल्वे स्टेशनवर असणारी आत्ताची सध्या कार्यरत यंत्रणेतून आम्ही पाणी भरून त्यांना तातडीनं पाठवण्याचा निर्णय घेतला। त्याप्रमाणे ते 9 गाड्या ह्या 10 प्रत्येकी 5-5 लिटरच्या 5 लाख लिटरच्या 10 वॅगन्समधून 11 तारखेपासून 9 फेऱ्या पाठवल्या। त्यानंतर 50 टँकर पूर्ण भरून पाठवण्यात आल्या, त्या आज अखेर पाठवत आहे। एकूण 102 फेऱ्या त्याच्यामध्ये झालेल्या आहेत। अशा एकूण 111 फेऱ्यामधून एकंदरीत लातूरकरांचा हा दुष्काळ जेव्हा लातूरकर जेव्हा अशा दुष्काळाला तोंड देत होते तेव्हा मिरज सांगलीकरांनी एक पाऊल हे पुढे उचलून मोठी मदत केली असं म्हणायला हरकत नाही आणि या जलदूत रेल्वेची आजची शेवटची फेरी असणार आहे। धन्यवाद रवींद्र, दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीविषयी। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।